तर जय शिवराय भावांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चालू आहे सोंग तयार करणं उद्याच्यासाठी. तर चला भेटूया तुम्हाला उद्या. तर पुन्हा एकदा जय शिवराय भावांनो. तर आज हे आंबील आणि पायाला इतके चटके बसवते तरी पण जावंच लागत होतं आम्हाला. मग काय आलो तो मंदिरात महादेवच्या आंबील घ्यायला. घरी येऊन पाहतो काय लय गर्दी व्हायला होती आणि आमच्या घरापाशी गाड्याची पार्किंग व्हायला होती. आणि मग काय आल्या बोई काट्या. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. मग काय काट्या नाचून मी आलो वर पोराकडं आणि शितोडे यायला लागले. तर मग मी आलो तो घरी आल्यावर संध्याकाळी कळत झालते खूप, तर पाणी भरपूर वाहत होतं. मग दाबड्याचं ऐकून आलतो मग मठाकडं इट चालू होते सोंग खतरनाक मध्ये. आणि आमच्याकडे अजून सोंग बाकी बरं का, त्याच्या मेकअप चालू होता त्यासाठी वर आलतो. तर इथं सगळेजण उपस्थित होते आणि मग काय आमच्या पोरायचं सोंग होतं एकदम भारीमध्ये. सोंग पाहून इकडं आलो तर या अशी कारनामे आम्हाला कधी पण करायला आवडतेच बरं का. आणि आपल्या पवन शेटचा मेकअप करणं चालू होता. या सॉंगाच्या नंतर त्यांचं सॉंग होतं. मग त्यानंतर आपला कृष्णा बनवला होता अस्वल आणि हे आपले खास पांडू मामा. मग आता त्यांचं सोंग झालं बघू खतरनाक मध्ये चालू. मग काय शेवटचं अस्वलाचं सोंग पाहून मग आम्ही आलो घरी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपल्या भावाला सपोर्ट करा.